त्यांचं नाव मुक्ताजी विष्णू टेमटे आहे। आमच्या शेतामध्ये आम्ही सॉइल मल्टीप्लायरचा वापर केला, तर पप्पा तुम्हाला कसा रिझल्ट भेटला नेमका? तर आम्ही आमच्या शेतामध्ये ना फार तर 2 ते 3 किलो मल्टीप्लायर वापरलं, तर दीड एकराला। तर त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 5 महिन्यामध्ये ऊसाचा भरपूर रिझल्ट मिळाला। 22 ते 20 कांड्यावरती ऊस आलेला आहे आणि शिवाय कमी खर्चामध्ये त्याला जास्त उत्पादन निघतंय आणि ऊसाची जाडी पण वाढतीये आणि क्वालिटी पण येते त्याला। तुम्ही कांड्या बघू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 जवळपास कांड्या आपली काठी पण पोहोचली नाही तिथे। ऊसाची जी साईज आहे ती पण तुम्ही बघू शकता, माझ्या हातात बसत नाही ती साईज आहे ऊसाची। आणि तुम्ही एक गोष्ट महत्वाची लक्षात घेऊ शकता, बाकीचे जे खतं वापरता तुम्ही त्याचे जवळपास रेट 2000 पर्यंत भेटतो, तर सॉइल मल्टीप्लायर 2000 मध्ये जवळपास आपल्याला 1.5 किलो पर्यंत 2 किलो पर्यंत भेटतं। तर तुम्ही ते जर वापरलं तर तुम्हाला ऊसाची साईज आणि हिरवागारपणा पण टिकून राहतो। हा दुरीचा ऊस असून सुद्धा पण पिवळसरपणा याच्यात आपल्याला अजिबात जाणवणार नाही आणि माती जी आहे ती एकदम भुसभुशीत झालेली दिसून येते आपल्याला। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खुरपण्यासाठी पण कडकपणा राहत नाही मातीमध्ये। आणि दुसरं जर बघितलं तर हे नवीन कोंब सुद्धा फुटायला लागलेले आहेत आताच। यावर्षी ॲव्हरेज काय येईल आपलं? आता गेल्या वर्षीच्या पेक्षा जास्त आहे। म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं दरवर्षी ऊसाचं जे आपण खोडवा घेतो तर ते 10% आपल्याला उत्पादन कमी येतं खोडव्याला ना। म्हणजे 50 असेल तर आपण 40 वर येतो, पण आता गेल्या वर्षी आपलं किती होतं? गेल्या वर्षी आमचं जवळपास 60-70 टन भरलं होतं। 70, मग ह्या वर्षी आपल्याला 80 पर्यंत जाईल। 80 पर्यंत जाईल। आणि सुरुवातीला कोंबडी खत वापरलं होतं, पण कारण काय होतं, पाण्याच्या अभावामुळे कोंबडी खतामुळे ऊस जळू पण शकतो पाणी जर कमी पडलं तर। बरोबर, मल्टीप्लायरनी तसं काहीच होत नाही। ओके। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।